नमस्कार, मी केतन शहा, सोलापूर विकास मंच सदस्य. सोलापूरची विमानसेवा जी साधारणपणे 15 वर्षानंतर चालू झाली आणि काहीतरी विजिबिलिटीचं कारण सांगून फ्लाय 91 व स्टार एअरलाइन्सने दोघांनी आपली सेवा 28 जून रोजी बंद केली व कारण सांगितलं की इथं दृष्टीमापता कमी आहे. पण ते कारण खोटं होतं असं आम्ही आदरणीय पालकमंत्री यांना समजावून सांगितलं. तर ताबडतोब पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याला सांगून एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग घेतली, ज्याच्यामध्ये कलेक्टर, कमिशनर, पोलीस कमिशनर सगळे होते. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं गेलं की एक खोटं कारण सांगून विमानसेवा बंद केलेली आहे आणि इथं पॅसेंजर 80 ते 85% विमानं फुल जात असताना हे सोलापूरकडं असं का केलं असं आम्ही सांगितलं. विचारल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब सांगितलं. दीपक कपूर जे सोलापूरचे कलेक्टर होते ते सध्या महाराष्ट्र एव्हिएशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे MD आहेत. त्यांना ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आणि सांगितलं की स्टार एअरलाइन्सला नोटीस पाठवा. त्यांना जे वायबिलिटी गॅप फंडिंग आपण देतो आहोत त्याची फाईल तुम्ही थांबवा आणि त्यांचं पुढचं लायसन्स कॅन्सल करून असं त्यांना कळवा. म्हणल्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की 16 सप्टेंबर रोजी आम्ही चालू करू. पण जशी हे नोटीस किंवा याचा निरोप त्यांना मिळाला स्टार एअरलाइन्सला, तर त्यांनी ताबडतोब प्रिपॉन करून 2 ऑगस्ट रोजीपासून सोलापूरचे मुंबई सेवा आणि मुंबई ते सोलापूर सेवा ही चालू करत आहेत. अत्यंत चांगली गोष्ट आहे. तत्पर पालकमंत्र्यांच्या आम्ही मागं लागलो होतो. हॉटेल बालाजी सरोवरमध्ये आम्ही त्यांच्या 2 वेळा बैठक घेतल्या आणि सांगितलं की हे रिझन खोटं आहे. कंपनीला तुम्ही पत्रव्यवहार करून ताबडतोब चालू करा. त्याप्रमाणे आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री या तिघांच्या प्रयत्नाने ही विमानसेवा पुनश्च चालू झालेली आहे. तर सोलापूरच्या विकासासाठी हे महत्त्वाचं आहे. जर सोलापूरची ह्या अगोदरसुद्धा आम्ही 2008 साली ज्यावेळेला किंगफिशरची एअरलाईन्स चालू केली होती त्यावेळेलासुद्धा किंगफिशर कंपनी बंद पडली आणि असं काय तर कारण सांगून सेवा बंद झाली होती. तर पुन्हा 15-20 वर्षांनी आम्ही चालू केली आणि त्या चालू करण्यासाठी आम्हाला किती प्रयत्न करावं लागेल. 1 महिनाभर आम्ही आंदोलन केलं आणि बरेच असे प्रकरणं त्याच्यामध्ये झाले आणि सरतेशेवटी आम्ही चालू केले आणि आम्ही चालू केलेली विमानसेवा पुन्हा बंद पडली. तर आम्हालासुद्धा फार दुःख होत होतं. पण आमच्या त्या दुःखाचं निराकरण या सर्व पालकमंत्री आणि आमदारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. विकास मंच नेहमी सोलापूरच्या विकासासाठी झटतो आणि सोलापूरचा विकास वाढावा, इथला उद्योग वाढावा, इथली निर्यात वाढावी, आपले पोरं आपल्या इथंच राहावे आणि नवे उद्योजक विमानाने यावे, आपल्या सोलापूरचं एक्सपोर्ट वाढावं, या दृष्टिकोनातून विकास मंच नेहमी विचार करत असतो. त्यामुळे पुनश्च एकदा आता फ्लाय 91ची विमानसेवा चालू होणेसुद्धा गरजेचं आहे. जे गोवा, सोलापूर आणि हैदराबाद या 3 ठिकाणी त्याचे फेऱ्या होतात ते सुद्धा चालू करण्याचे आम्ही प्रयत्न केलेले आहे. आजच फ्लाय 91च्या चेअरमनशी आणि जनरल मॅनेजरशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्हीसुद्धा विचार करतो. आम्हालासुद्धा मुख्यमंत्र्यांकडनं लेटर मिळालेलं आहे. तर ते सुद्धा लवकरच विमानसेवा चालू करतील अशी अपेक्षा करूया. व पुनश्च सोलापूरला येणारे भक्तगण आणि सोलापूरचे येणारे व्यापारी उद्योजक यांना सोयीचं झालेलं आहे. फक्त आता नाईट लँडिंगची व्यवस्था करणे गरजेचं आहे आणि आम्ही माननीय पालकमंत्र्याला सांगून ते सुद्धा करून घेण्याची तयारीत आहोत. कारण की त्यांना फक्त 500 मीटर रनवे वाढवायचा आहे. आता जे लँड एक्विजिशन झालेलं आहे ते लँड एक्विजिशन आत्ता नाही गेलं, समजा कोर्ट मॅटर आहे, तरीसुद्धा दोन्हीकडं 250 मीटर जागा मिळाली तर 500 मीटर रनवे वाढला तर नाईट लँडिंग करतो असं आमचे जे एअरपोर्ट मॅनेजर आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली. ते सुद्धा म्हणले की आम्हाला 500 मीटर रनवे वाढवू द्या तर आम्ही नाईट लँडिंग करू. आता आम्ही त्याच्या मागं लागणार आहोत. पुनश्च एकदा आदरणीय मुख्यमंत्री, पालकमंत्री व आमदार देवेंद्र कोठेचा आम्ही आभार मानतो. धन्यवाद.